कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। उद्या आहे महाशिवरात्री। तर उद्याच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभर ते रात्रभर भगवान शंकराची पूजा करायचा मुहूर्त आहे। 4 प्रहर पूजेचा वेळ कोणता आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्यानंतर राशीनुसार तुम्हाला शिवपिंडीवर काय काय तुम्ही अर्पण करू शकता, ह्या सर्व गोष्टींबद्दलचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड झालेले आहेत। तर जर तुम्ही ते नसेल बघितले तर नक्कीच जाऊन बघा। आणि महाशिवरात्रीला करायच्या भगवान शंकराच्या सेवा चुकवू नका। महाशिवरात्रीच्या दिवशी 750 वातीचा उपाय आपल्याला करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा आहे किंवा ह्या 750 वाती आपल्याला कुठे आणि केव्हा जाळायचे आहे, त्यासोबत सेवा कोणत्या करायच्या आहे, तर ह्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तुमच्या जीवनातील जे काही दुःख, त्रास, अडचणी, संकट असतील त्यातून निघण्यासाठी हा 750 वातीचा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता। अतिशय प्रभावी अशी ही शंकर भगवानांची सेवा आहे। बघा, भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, भोलेनाथ आहे। ते आपल्या भक्ताच्या एका हाकेला धावून येतात। तर ते तुमचं आणि माझं दुःख नक्कीच दूर करतील। तर त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा ही सेवा बरेच लोक करतात। तर ह्या ज्या 750 वाती आहेत तर त्या सेपरेट घ्यायची गरज नसते। कुठल्याही धार्मिक सामानाच्या दुकानामध्ये 750 वातीचं बंडल किंवा ज्याला गुच्छा म्हणू शकतो ते तुम्हाला मिळून जाईल। तर हा जो वातीचा बंडल आहे आणल्यावर तो शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवायचा आहे। सेवा जर तुम्ही प्रदोष काळात करणार असाल तर सकाळी भिजवून ठेवावी लागेल। आणि जर सकाळी करणार असाल तर आदल्या दिवशी रात्री गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवावे लागतील। तसं तर भगवान शंकराच्या पूजेची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे प्रदोष काळच असतो। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढी रात्री तुम्ही भगवान शंकराची पूजा, उपासना, सेवा कराल तेवढी ती जास्त फलदायी असते असे म्हणतात। त्यामुळे हा वातीचा उपाय सुद्धा तुम्ही प्रदोष किंवा कोणतेही प्रहर काळात सुद्धा करू शकता। अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर 750 वातीचा हा उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन करू शकता। पण उद्या महाशिवरात्र आहे तर त्यामुळे महादेवाच्या प्रत्येक मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे। तर तिथे जाऊन सेवा करायला बसणं शक्य होणार नाही। फक्त जेमतेम दर्शनच आपण करू शकणार आहोत। तिथे मंदिरामध्ये बसून सेवा करणं शक्य होणार नाही। पण जर तुमच्या जवळपास कोणतं छोटं महादेवाचं मंदिर जर असेल की तुम्हाला माहिती आहे की तिथे गर्दी नसणार आहे, तिथे तुम्ही छान बसून सेवा करू शकता, तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन सेवा करा। किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा हा उपाय केला तरी चालणार आहे। शेवटी भाव जास्त महत्त्वाचा असतो। तर घरामध्ये हा उपाय केल्याने घरातील निगेटिव्हिटी, वास्तुदोष जर असेल ज्यामुळे घरामध्ये सतत आजारपण राहतं, घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे किंवा खूप दिवसांपासूनच आजारपण सुरू आहे, किंवा घरातील लोकांची प्रगती होत नाही आहे, घरामध्ये भांडण होत आहे, तर ह्या सर्व गोष्टी वास्तुदोषामुळे किंवा नजरबाधेमुळे होत असतात। तर ह्या उपायाने वास्तुदोष कमी व्हायला नक्कीच मदत होते। तर आधी सांगितल्याप्रमाणे वाती आधी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहे। आणि आता 750 वाती आपल्याला कशा जाळायच्या आहे, तर त्यासाठी मोठी तुम्ही एक पंती घेऊ शकता किंवा प्लेट किंवा ताम्हण घेऊ शकता, ज्याच्यामध्ये त्या वातीचा जो बंडल आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये नीट बसेल। तर त्यामध्ये वाती ठेवायची आहे। आणि जर मोठी पंती घेतली असेल तर जे काही तुम्ही घेतलं आहे वातीचा बंडल ठेवण्यासाठी त्याची सगळ्यात आधी पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर वाती प्रज्वलित करून घ्यायची आहे। वाती प्रज्वलित करून घेताना माचिसचा वापर न करता देवघरामध्ये जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्यानेच शक्यतो वाती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे। वात प्रज्वलित करायच्या आधी महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि घरात देवासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। मंदिरात करणार असाल तरीही असंच करायचं आहे।
त्यानंतर वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे, जेणेकरून घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतील. तर संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर ते देवासमोर आपल्याला पणती आणून ठेवायची आहे आणि जिथे आपण सेवा करणार आहोत तिथे बसायचं आहे देवघरासमोरच. तर आता ह्या वाती जोपर्यंत प्रज्वलित आहे, जोपर्यंत जळत आहे, तोपर्यंत आपल्याला काही सेवा करून घ्यायच्या आहे. तर त्या सेवा कोणत्या आता ते सांगते. तर आपल्याला काही स्तोत्रमंत्राचे पठण करायचे आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला रुद्र पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये रुद्र हे बऱ्यापैकी अवघड आहे थोडं वाचायला, त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता. तर 1 वेळा रुद्र वाचायचं आहे, त्यानंतर 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतर संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, त्यानंतर महामृत्युंजय मंत्र, त्यानंतर काळभैरवाष्टक, त्यानंतर शिवकवच, त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, त्यानंतर रामरक्षा आणि त्यानंतर श्रीसूक्तम. हे सगळं आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. तर ह्या सर्व सेवा आपल्याला वाती प्रज्वलित केल्यावर करायच्या आहे. त्या वाती जोपर्यंत प्रज्वलित आहे, जळत आहे, तोपर्यंत आपल्याला ह्या सेवा करून घ्यायच्या आहे. तर 750 वाती भरपूर असतात. जरी अर्धा पाऊण तास लागतो तेवढ्या वेळात ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. तर ह्या सर्व हे जे स्तोत्र मंत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील किंवा यूट्यूबला लावून तुम्ही हात जोडून बसून श्रवण केले तरी चालेल. घरातील सर्वांना जर हा उपाय करायचा असेल तर सर्वजण एकाच वेळी बसून हा उपाय करू शकता. वाती वेगवेगळ्या घ्यायची गरज नाही आहे, वाती तुम्ही एकच घेऊ शकता. सांगितलेले स्तोत्रमंत्र जर तुम्हाला वाचन करणे शक्य नसेल तर महादेवाचा महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयम अमृतात्. ह्या मंत्राचे 108 वेळा जप करू शकता किंवा ओम नमः शिवायचा जपसुद्धा तुम्ही 108 वेळा करू शकता. तर संपूर्ण वात जळल्यानंतर वात शांत करण्यासाठी किंवा विझवण्यासाठी त्यावर थोडे गाईचे दूध टाकायचे आहे. अग्नी तो जो जळलेला अग्नी आहे तो शांत करण्यासाठी ते पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, दूध टाकूनच तो अग्नी आपल्याला शांत करायचा आहे. नंतर जी काही राख वातीची जी काही राख उरणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा 750 वातीचा उपाय नक्कीच करू शकता आणि नक्कीच करा. बघा, अशा काही सेवा असतात ज्या करण्यासाठी आपल्याला वर्षातून एकदाच संधी मिळते. सेवा काही कारणाने चुकली तर पुढल्या वर्षीची आपल्याला वाट बघावी लागते. त्यामुळे ही सेवा आता चुकवू नका. उद्याच्या महाशिवरात्रीला नक्की ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, मंदिरामध्ये करा, जसं जमेल तसं, पण सेवा नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती होती. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय.